भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या या लढाईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील निवृत्त कर्नल अमरसिंह सावंत यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली आहे। पाकिस्तानकडून अशाच कुरापती सुरू राहिल्या तर भारत सुद्धा अधिक आक्रमकतेने लढाई देण्याची शक्यता आहे आणि हीच ती वेळ असेल ज्यामध्ये पाक व्याप्त काश्मीरचा भाग भारत पुन्हा आपल्याकडे घेऊ शकणार आहे, असंही ते म्हणाले। अनेक वर्षानंतर अशा पद्धतीची तणावाचं वातावरण आणि युद्धाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले। गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला माहिती आहे की पाकव्याप्त काश्मीर त्या ठिकाणी आहे। या सगळ्या हल्ल्यानंतर जर लढाई वाढत गेली तर ते पाकव्याप्त काश्मीर असू दे किंवा पाकिस्तानचा काही भाग आहे तो भारत आपल्या ताब्यात घेण्याची देखील शक्यता आहे का? तशा पद्धतीची काही पुढे पावलं भारत टाकू शकते का? काय नेमकं वाटते? कारण पंतप्रधानांचं देखील या संदर्भातलं स्टेटमेंट काही दिवसांपूर्वी आहे, आमचं पाकव्याप्त काश्मीर आहे तो भाग आमचाच आहे। त्यात काही शंकाच नाही आहे का पीओके आपलाच भाग आहे। त्यांनी 47 मध्ये कशा प्रकारे तो घेतला आणि राजा हरी सिंग ऑल दॅट थिंग्स झालेल्या आपल्याला त्याची कल्पनाच आहे। पण पीओके वी शुड टेक पण अर्थात ते नुसतं बोलणं इमिजिएटली असं सांगणं ऑन टीव्ही आणि ॲक्च्युअली त्याचं इम्प्लिमेंटेशन ग्राउंडवर करणं ह्यात फार फरक आहे। त्यामुळे वी हॅव टू सी दी इंटरनॅशनल पॉलिसी, आपल्या पॉलिसीज, इंटरनल एक्सटर्नल प्रेशर, त्याचे प्रोज अँड कॉन्स सगळे बघून हे केलं पाहिजे। बट पीओके अल्टिमेटली हॅज टू कम टू इंडिया असं एक माझं स्वतःचं पर्सनल मत आहे। तो ॲटलिस्ट हे बाकी छोटे छोटे प्रॉब्लेम्स वगैरे होतात ते सॉल्व्ह आणि स्वतः पीओकेचे लोक जे आहेत ते म्हणतात वी आर फॉर इंडिया, तर त्यामुळे ते ॲक्च्युली दे विल बी मोर दॅन हॅपी टू जॉईन इंडिया, कारण त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह होतील। तुम्हाला वाटते नेमकं की आता पाकव्याप्त काश्मीर जो आहे आपल्या ताब्यात घेण्याची संधी आता देखील निर्माण झाली आहे आणि ती संधी आता भारतानं सोडू नये असं वाटतं? डेफिनेटली जर हे वॉर वाढलं, पाकिस्तानी आणि खुरापती करायचा प्रयत्न केला आणि पाकिस्ताननं जर आणखी काही ग्राउंड फोर्सेसला वगैरे केलं, नो दिस इज द राईट टाइम। इट इज अन ॲक्ट ऑफ वॉर इज व्हायोलेटेड बाय पाकिस्तान। त्यांनी आपलं एअरक्राफ्ट एअर स्पेस पण व्हायोलेट केली। नाऊ इज द टाइम, इफ दे डोंट स्टॉप, आता नाही थांबले तर इट इज 100% चान्स फॉर अस टू लॉन्च अ मेजर ऑफेन्सिव्ह आणि टेक पीओके। नेमकं काय? निश्चितच या सगळ्या वॉरच्या अनुषंगानं पाकिस्तानने यातून काही धडा घेणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांना यापेक्षा मोठे परिणाम जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये भोगायची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे निश्चितच आहे पुढे जाऊन ही लढाई आता कुठं जाऊन थांबते हे पाहणं आता गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।